शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। चित्रपट येतात त्याच्यामध्ये कुठेतरी एक सिनेमॅटिक आपण जी लिबर्टी म्हणतो त्या लिबर्टी ती दाखवण्यासाठी काहीतरी रंजक एखादी गोष्ट प्रेक्षकांना टीजरच्या माध्यमातून दाखवून कुठेतरी एखादा वाद निर्माण करून त्या चित्रपटासाठी त्यांचा काही खर्च झालेला असेल किंवा हे सगळं काही असेल याला कुठेतरी एक हाईप मिळवायचा आणि त्या माध्यमातून कुठेतरी एक पैसे कमवायचे। तो जरी दुय्यम गोष्ट असला तरी या महापुरुषांची बायोग्राफी, यांची चरित्र, यांची वाङ्मय आपल्याकडे उपलब्ध आहेत। तुम्ही एखाद्या महापुरुषावर अशी जी पब्लिक फिगर असते की ज्यांच्याशी सर्वांच्या भावना जुडलेल्या असतात अशांच्या बाबतीत जर असे चित्रपट करायचे असतील तर तुम्ही याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून ती स्क्रिप्ट लिहिली पाहिजे। याचे जे अभ्यासक आहेत याच्यामध्ये ज्यांनी संशोधन केलेलं आहे या सर्वांशी बोलून या सर्वांबरोबर हे नीट संशोधन करून हे सगळी स्क्रिप्ट लिहिली पाहिजे। कारण की या महापुरुषांना फॉलो करणारे, त्यांचे समर्थक, त्यांच्या विचारांचा अंगीकार करणारे असे लाखो करोडो आहेत। महात्मा फुलेंचं जे वाङ्मय आहे, महात्मा फुलेंचे विचार आहेत, महात्मा फुलेंचं जे साहित्य आहे ते जगभरात ते वाचलं जातं, जगभरात शिकवलं जातं। आणि तुम्ही एका अशा मूवीच्या माध्यमातून, एका पिक्चरच्या माध्यमातून जर असे तुमच्या कथानकाची गरज आपण जे म्हणतो म्हणून जर असे कुठलेही प्रसंग त्याच्यामध्ये दाखवले जे महात्मा फुले अंगरक्षक घेऊन फिरत होते। अनेक असे जुने संदर्भ आहेत की जिथं पुरोगामी चळवळ होती, त्यांचा जो संघर्ष होता, अस्पृश्यतेच्या विरुद्ध त्यांचा लढा होता, त्या लढ्यामध्ये काही सहकार्यांना कुठेतरी धमक्या दिल्या जात होत्या, तिथं महात्मा फुले त्यांना संरक्षण द्यायला गेलेले। तर अशा प्रकारे अशा दबंग माणसाला त्या 1800 सालामध्ये इथं सनातन्यांचा जो थैथयाट होता, स्त्री शिक्षणाला इथं कुठं थारा नव्हता, अशामध्ये या व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा हा विद्रोही, हा आमचा नेता, हे आमचे महात्मा, हे कधीच काठीने मार खाणारे असे नव्हते। ही सगळे आम्ही इथं पुस्तकं आणलेली आहेत, सगळे संदर्भ तपासलेले आहेत। तर कुठंतरी त्यांच्या चारित्र्याला, त्यांच्या जीवनपटाला काहीतरी आशा येतात, वेगळं काहीतरी हे द्यायचं हे अत्यंत आक्षेपार्ह आहे। तर आम्ही हे जे झी स्टुडिओ असेल, त्याचे डायरेक्टर्स असतील, त्यांचे बाकी जे कोण प्रोड्युसर असतील, त्यानंतर सांस्कृतिक मंत्री असेल, प्रशासन असेल, त्यांना आम्ही आता इशारा देतोय। आम्ही रीतसर याला कायदेशीर हरकत तर घेणार आहोत, मेलच्या माध्यमातून घेणार आहोत, पत्र देऊन घेणार आहोत। पण 11 एप्रिलला महात्मा फुले जयंतीच्या दिवशी हा चित्रपट रिलीज होतोय। तर त्याच्या आतमध्ये आता ही 2 दृश्य या टीजरच्या माध्यमातून आमच्या समोर आली, ज्याच्यावर आमचा तीव्र आक्षेप आहे। पण हे टीजर मध्ये जर 20-30 सेकंदाच्या टीजर मध्ये जर एवढं असेल तर पिक्चर मध्ये नक्की काय ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे हे आता सध्या कुणाला माहित आहे नाही, आम्हाला कल्पना नाही। सेन्सॉर बोर्डाने या संदर्भामध्ये त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत का? त्यासाठी आमची मागणी एकच आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये 2 महात्मा झाले, एक महात्मा गांधी आणि महात्मा फुले। महात्मा गांधी अहिंसेच्या मार्गावर त्यांचे जे सगळे विचार होते ते अहिंसेचे होते आणि महात्मा फुले हे एक विद्रोही, एक म्हणजे पुरोगामी जो विचार होता, जे पारंपरिक जो अन्याय होता, अस्पृश्यांवर होता, विधवांवर होता, अस्पृश्यांच्या त्या महिलांवर होता, याच्या विरुद्ध विद्रोह करणारे एक दबंग आमचे नायक होते। त्यामुळं या महात्मांचा जे चित्रपट आपण काढला त्याचं नक्कीच आम्ही स्वागत करतो। आज त्यांचा जो जीवनपट आहे तो हा जागतिक पातळीवर तुम्ही आणताय, याचा आम्हाला कौतुक आहे। परंतु यांचा चित्रपट तुम्ही तयार करताना एकेरी नाव फुले हे नाव देणं हे अत्यंत त्यांच्या उंचीला खाली आणण्यासारखं आहे। कुठंतरी याच्यामध्ये एक वेगळं आपल्याला असं काहीतरी एक शंका येते, अशा संशय येतोय की असं काहीतरी करून त्यांचं महत्व कमी करायचं, त्यानंतर हे असे प्रसंग दाखवायचे। हे तत्काळ लवकरात लवकर एकतर पिक्चरचं नाव बदलावं, दुसरं म्हणजे हे जे काल्पनिक प्रसंग आहे याचा आधार तुम्ही कोणत्या माध्यमातून घेतला, कोणत्या साहित्यातून घेतला,
हे आम्हाला दाखवावं आणि आम्ही सर्वांनी, मग धनंजय कीर असतील, महात्मा फुले समुद्र वाङ्मय असतील, माधव माळे असतील, हरे नरके असतील, अनेक जे लेखक आहेत, संशोधक आहेत, यांनी जे संशोधन करून त्यांचं जे चरित्र आपल्या समोर ठेवलेलं आहे, जे जुने ऐतिहासिक आधार शोधून हे सगळं केलेलं आहे, तर याच्यामध्ये कुठेही असा प्रसंग महात्मा फुलेंना कोणी मारलंय असा कुठं दिसत नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर हे प्रसंग काढावे. आणि आमची सर्वात महत्वाची मागणी अशी आहे की ट्रेलर मध्ये असं असेल तर आतमध्ये पिक्चर मध्ये आणखी काही ऑब्जेक्शनेबल असे काही प्रसंग दाखवले असतील, असे काही दृश्य दाखवले असतील, त्यांनी आणखीन जर जनतेच्या भावना, फुले प्रेमींच्या, आज आंबेडकरी चळवळ आज महात्मा फुलेंना मानते, महाराष्ट्रातला पुरोगामी महाराष्ट्रातला प्रत्येक घटक हा महात्मा फुलेंना, सावित्रीबाईंना मानतो. आज तुम्ही आम्ही आज ज्या महिला आपण शिकतोय हे त्यांचंच एक देणं आहे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव आहे, भारताची शैक्षणिक राजधानी पुणे, आणि त्या याच्यामध्ये एवढ्या मोठ्या जी ही आपली हे महात्मे आहेत यांच्याबद्दल अशा प्रकारचं जे दृश्य दाखवण्यात असेल तर आम्ही याच्यावर आमचा तीव्र आक्षेप घेतो. जर 11 एप्रिलला हा पिक्चर रिलीज झाला आणि ही जर दृश्य काढली नाही तर आम्ही त्या चित्रपटगृहाच्या बाहेर, चित्रपटगृहाच्या आतमध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू, ते पिक्चर आम्ही बंद पाडू. आणि असं होऊन द्यायचं नसेल तर सरकारनी, या झी स्टुडिओनी, या डायरेक्टरनी, या प्रोड्युसरनी लवकरात लवकर ही दृश्य काढावी. आणि सर्वात आणखी महत्वाची मागणी की आम्हाला याची प्री रिलीज स्क्रीनिंग द्यावी. याच्यामध्ये सर्व जे अभ्यासक असतील, साहित्यिक असतील, याच्यात आमच्या संघटनांचे काही पदाधिकारी असतील, यांना समोर घ्यावं, ती स्क्रीनिंग करावी. आणि याच्यातनं परत पुढे जाऊन अशी काही दृश्य जर ही समोर आली आणि सामाजिक जर कलह निर्माण झाला, सामाजिक एकोप्याला कुठेतरी हानी पोचली आणि महाराष्ट्राची सामाजिक समतोल जर बिघडला तर याची सर्वात महत्वाची जबाबदारी ही सेन्सर बोर्डाची असेल, या चित्रपट निर्मात्यांची असेल, या सांस्कृतिक मंत्र्यांची असेल आणि ह्या राज्य सरकारचे असेल, असं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही इशारा देतो. आपण सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंवर हा चित्रपट काढलाय याचं आम्ही कौतुक करतो, आम्हाला याच्याबाबत आम्ही अप्रिशिएट करतो. परंतु चुकीच्या पद्धतीने या ज्या पब्लिक फिगर आहे, जे जागतिक पातळीवर ज्यांचं कार्य नावाजलं गेलेलं आहे शेकडो वर्षापासून, अशा पद्धतीने यांच्या या दृश्यांच्या माध्यमातून यांच्या या जीवन चरित्राला असं कुठेतरी डाग लावून देणं, कुठेतरी असं वेगळे प्रसंग दाखवणं हे चुकीचं आहे. हे लवकरात लवकर आपण या चित्रपटाचं नाव पण बदलावं, हे दृश्य काढावी आणि 11 एप्रिलच्या आधी आम्हाला याची प्री रिलीज स्क्रीनिंग दाखवण्यात यावी आणि त्यानंतरच मग हा चित्रपट रिलीज करण्यात यावा अशी आमची प्रशासनाला, सरकारला, त्या चित्रपटाच्या निर्मात्यांना सर्वांना विनंती. कुणाचे काही प्रश्न असतील चित्रपट आला होता त्याच्यामध्ये बाजीराव डान्स करताना त्यावेळेस पण काही समाजांनी, काही संघटनांनी आवडत होतं. त्यावेळेस दिग्दर्शकांनी किंवा निर्मात्यांनी असं म्हटलं होतं की या चित्रपटाचे आम्हाला चित्रपट करायचं होतं, काल्पनिक असतो आणि रंजक दाखवणं, चित्रपटांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. त्यातनं ते प्रसंग काढायला लावलेले आहेत आपण काही बऱ्याच चित्रपटांमध्ये. आणि सर्वात महत्वाचं जिथं समाजाच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत, मास म्हणजे जागतिक पातळीवर आज देशभरामध्ये महात्मा फुलेंना मानलं जातं आणि एक त्यांची आयडिओलॉजी, त्यांची विचार, त्यांच्या त्या जीवनचरित्राच्या माध्यमातून आपल्याला कळतात. सावित्रीबाई ह्या शोषित होत्या, त्यांना शेण दगडाचा मारा झाला तरी ते म्हणले ही फुलं आहे आणि तुम्ही त्याचं उलट दाखवताय. म्हणजे त्यांच्या एक चारित्र्य जे काय होतं तर ते असं होतं की शोषित होतं.